आज एकादशी असल्यामुळे मी लवकरच कामावर आली होती आणि इथे काय बनवलं ते तुम्हाला सांगते. तर इथे मी बनवली होती व्हेजिटेबल स्टू. खूप छान अशी रेसिपी आहे. दुधीची कुकरमध्ये सुकी अशी भाजी बनवली. त्यानंतर मी इथे व्हेज फ्राईड राईस बनवला, ज्वारीच्या सॉफ्ट अशा भाकऱ्या बनवल्या आणि सगळं जेवण दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून घेतलं. त्यानंतर चहा घेतला आणि सगळं जेवण झाकून मी माझ्या दुसऱ्या कामावर निघाली. आणि तिथे काय बनवले ते मी तुम्हाला सांगते. तर इथे आल्याच्यानंतर इथे बनवली होती काचरा बटाट्याची भाजी, जी मराठी स्टाईलची असते ती, आणि कर्ड राईस म्हणजे दही भात. खूप छान असा तडका देऊन बनवून सगळं जेवण फ्रीजमध्ये वगैरे ठेवून मग मी माझ्या घरी निघाली. आणि घरी आल्याच्यानंतर आर्यासाठी मी थोडेसे बटाटे बॉईल करून गेली होती. त्यांना मधून असे कट करून घेतले. ही माझ्या आजीची रेसिपी आहे, खूप छान अशी बनते. तर याच्यासाठी मग मी थोडीशी भिजवलेले सुकी मिरची आणि लसूणला पेस्ट बनवून घेतली. या बटाट्यांवर चवीपुरता मीठ घातला आणि त्यानंतर मग ही पेस्ट घातली. याच्यामध्ये तांदळाचा पीठ घातला अर्धा असा आणि व्यवस्थित असा हा मसाल्याला 5 मिनटं लावून ठेवायचे आणि त्यानंतर कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे. खूप कुरकुरीत असे चिली गार्लिक पोटॅटो असे बोलू शकताय, खूप छान असे बनतात. आणि त्यानंतर यांना कुरकुरीत असे तळून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये ओरिगानो वगैरे टाकून, आर्याचे हे खूप फेवरेट आहेत, तुम्हीही नक्की करून पहा आणि तुम्हाला तर नक्कीच आवडेल. त्यानंतर मी माझ्या उपवासाचं जेवण केलं. त्याच्यामध्ये आज कांदा लसूण घातला नव्हता एकादशी असल्यामुळे, आणि माझ्या जेवणामध्ये होती पापडीची भाजी, डाळ, चपाती. खूप छान असं जेवण होतं. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.